तब्बल 30 किलोमीटरची पायपीट करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मोर्चा मनोर येथील मैदानावर रात्री विसावला होता। आंदोलनकर्ते शेतकरी, महिला तसेच पुरुषांनी रात्रीचा मुक्काम मैदानावर केला। सकाळी हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करत असून साधारणपणे संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। तिथे ठिय्या आंदोलन केलं जाईल। प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, जलजीवन मिशनची कामं त्वरित पूर्ण करावी अशा विविध 12 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला आहे। तब्बल 30 किलोमीटरची पायपीट करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा मनोर येथील मैदानावर रात्री विसावला होता। आंदोलनकर्ते शेतकरी, महिला तसेच पुरुषांनी रात्रीचा मुक्काम मैदानावर केला। सकाळी हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच करत असून साधारणपणे संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। तिथे ठिय्या आंदोलन केलं जाईल। प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावे, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, जलजीवन मिशनची कामं त्वरित पूर्ण करावी अशा विविध 12 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला आहे। ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली। गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे उच्च स्तरावर स्पर्धा खेळणं हे शक्य नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे। दहावी प्रमाणपत्र परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मंगळवारपासून ऑनलाईन मिळणार आहे। प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जारी केली आहे। एअर इंडियानं सकाळचं दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर दिल्ली विमान 21 ते 26 जानेवारी दरम्यान रद्द केलं। त्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ दुपार आणि सायंकाळच्या विमानाचा पर्याय असणार आहे। एअर इंडियाकडून दिल्लीस सकाळी तर इंडिगोकडून सायंकाळी विमान सेवा आहे। भारतीय क्रिकेटपटूंनी पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेटमधून जंगल सफारीचा आनंद लुटला। नागपुरात बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना होणार आहे। या दरम्यान सरावातून वेळ काढून सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी जंगलात सफारीचा आनंद घेतला। यावेळी त्यांना वाघाचं दर्शन झालं नसलं तरी बिबट्याचं दर्शन मात्र झालंय। महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा ग्रुपचे एमडी आणि सीईओ अभिषेक लोढा यांच्यासोबत सामंजस्य करार केला। या करारात कोट्यवधीची गुंतवणूक झाली आहे। या गुंतवणुकीमुळे 1.5 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत। भिवंडीत माजी महापौर विलास पाटील समर्थकावर चाकू हल्ला करण्यात आलाय। दुकानं बंद ठेवून विलास पाटील समर्थकांनी गुंडशाहीचा विरोध केला असून भिवंडी वकील संघटनेमार्फत हल्ल्याचा निषेध करण्यात आला। नाशिकमध्ये पोलिसांकडून वकिलाला मारहाण करण्यात आली आहे। जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेनं निदर्शनं केली असून वकील तुषार दोंदे यांना मारहाण करण्यात आली आहे। मलंग गडावरील बहुप्रतीक्षित फ्युनिक्युलर ट्रेन अखेर सुरू करण्यात आली आहे। आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार असून 7 मिनिटात गडावर पोहोचता येणार आहे। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडला असताना सोन्याच्या दरात तब्बल 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर जीएसटीसह 3,03,850 रुपयांवर पोहोचलेत। पुण्यात कार चालक महिला आणि दुसऱ्या कार चालकाचा वाद झाला। कार चालक महिलेची कार अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलेनं कार समोर असलेल्या व्यक्तीला तसंच बोनेटवरून फरफटत नेलं। 2 किलोमीटर गेल्यानंतर महिलेनं जोरात ब्रेक मारला, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे।